नमस्कार. मी अशोक सोनवणे सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर सर्व पालकांचे सहर्ष स्वागत करतो. मी सर्व पालकांच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणजे आपल्या बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी किंवा बौद्धिक विकासासाठी नेमका आहार कोणता असला पाहिजे हे सर्व पालकांना माहिती असणं आवश्यक आहे. सर्वात प्रथम आपल्या मेंदूला 3 प्रकारच्या आहाराची गरज असते हे सर्व पालकांना माहिती असणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स असतात, जे मज्जापेशी असतात, त्यांची संख्या वाढण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचा आहार आवश्यक असतो. दुसरा भाग म्हणजे आपल्या मेंदूतील पेशींच्या कनेक्शन होण्यासाठी, त्यातून विद्युत प्रवाहित होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मग ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये विरघळण्यासाठी विशिष्ट अशा आहाराची आवश्यकता असते. हे सुद्धा सर्व पालकांना माहिती असलं पाहिजे. सोबतच आपण जो आहार घेतो त्या आहारामधून ग्लुकोज आपल्याला सातत्याने मिळत असतो किंवा आपल्या ग्रंथीमधून सुद्धा ग्लुकोज स्त्रावत असतो, परंतु हा ग्लुकोज आपल्या रक्तामध्ये विरघळणं खूप आवश्यक आहे. मग हा जो आपल्या आहारातून आपण ग्लुकोज घेतो किंवा आपल्या काही ग्रंथीमधून ग्लुकोज स्त्रावत असतो, हा ग्लुकोज आपल्या रक्तामध्ये विरघळण्यासाठी सुद्धा काही विशिष्ट प्रकारच्या आहाराची आवश्यकता आपल्याला असते. मग या 3 प्रकारचा आहार आपल्या दैनंदिन आहारामध्ये कसा असला पाहिजे, मग याचं पालकांनी नियोजन कसं करावं यावर आता आपण विचार करूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातील किंवा आपल्या मेंदूतील पेशी वाढण्यासाठी सर्वात जास्त आवश्यकता असते ती म्हणजे प्रथिनांची किंवा प्रोटीन्सची. मग हे प्रोटीन्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीमधून भेटत असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्यामधून भेटत असतं किंवा ज्वारी, गहू, मका जे आपण भाकरी किंवा चपाती खातो त्यामधून सुद्धा बऱ्यापैकी प्रोटीन्स आपल्याला भेटत असतं. सोबतच बटाटे, सोयाबीन तेल, सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स आहे किंवा अंडे बटाटेमध्ये सुद्धा प्रोटीन्स आहे आणि हा आपल्या नित्य आहाराचा भाग आहे. त्यामुळं बऱ्यापैकी प्रोटीन्स आपल्याला भेटत असतात आणि त्यामधून आपल्या मेंदूमध्ये पेशीची निर्मिती होत असते. परंतु या पेशीमध्ये जी ऊर्जा असते ती टिकवून ठेवण्यासाठी किंवा ज्या पेशीची निर्मिती होते त्या पेशीला ॲक्टिव्ह करण्यासाठी मेद म्हणजे एक प्रकारची चरबी आपल्या मेंदूमध्ये आवश्यक असते. आपण जर आपल्या मेंदूचं बारकाईने निरीक्षण केलं तर मेंदूच्या सर्व बाह्य आवरणावर एक विशिष्ट प्रकारचा थर तयार झालेला असतो. त्या थरामध्ये 70% ही चरबी असते. मग ही चरबी जास्तीत जास्त तुपामधून किंवा बदाम ऑइलमधून किंवा बदामामधून, शेंगदाण्यामधून, अक्रोडमधून किंवा काही प्रकारचं फिश ऑइल असतं त्यामधून ती आपल्या मेंदूमधील वरच्या भागामध्ये चरबीचा थर तयार होत असतो आणि या चरबीच्या थरामध्येच नवीन पेशीची निर्मिती होत असते. त्यामुळं प्रथिनं सोबतच वेगवेगळा मेद आपल्या मेंदूमध्ये निर्माण झाला पाहिजे. म्हणजे तूप, शेंगदाणे, बदाम, जवस, अक्रोड किंवा आहारात नेहमी फिश असला पाहिजे, जेणेकरून आपल्या मेंदूमध्ये नवीन पेशीची निर्मिती होईल आणि नवीन पेशीला आपल्या मेंदूमध्ये जिवंत ठेवण्याचं काम हा थर करत असतो. त्यामुळं हा आहार आपला असला पाहिजे. आता याच्यातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण जे श्वासोश्वासाद्वारे ऑक्सिजन घेत असतो तो ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये विरघळण्यासाठी आपल्याला म्हणजे लोहाची आवश्यकता असते. आपल्या आहारामध्ये लोह असणं खूप आवश्यक असतं. मग कोणत्या अन्न पदार्थामध्ये लोह जास्त आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे खारीक किंवा खजूर. आपला जो नेहमीच्या आहारात असतो तो म्हणजे गूळ, अंजीर, पालक भाजी, बीट, डाळिंब, काळे मनुके या सर्व पदार्थांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. सोबतच आपल्या स्वयंपाकाची जर भांडी लोखंडाची असतील तर त्यामधून सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये आयर्न म्हणजेच लोह आपल्याला भेटत असतं. मग जर लोह आपल्या आहारात पुरेशा प्रमाणात असेल तर श्वासोश्वासावाटे जो आपण ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसात घेतो तो ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये विरघळण्यासाठी मदत होत असते. त्यामुळं आपल्या आहारामध्ये नियमित पालक भाजी असली पाहिजे किंवा सॅलेडमध्ये बीट असलं पाहिजे किंवा सुक्यामेव्यामध्ये मनुके आहे, खारीक आहे, खजूर आहे, अंजीर आहे हे नेहमी असलं पाहिजे. काहीच नसलं तर गुळ तर आपल्या घरात असतो. जेवण झालं की गुळाचा जर खडा खाल्ला तरी सुद्धा बऱ्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात लोह हे नैसर्गिकपणे आपल्याला भेटत असतं. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे जो ग्लुकोज आपण आहारातून घेत असतो किंवा आपल्या वेगवेगळ्या ग्रंथीमधून जो ग्लुकोज स्त्रावत असतो तो रक्तामध्ये विरघळण्यासाठी व्हिटॅमिन ए ची आवश्यकता असते. मग व्हिटॅमिन ए हे सर्वात जास्त शेवगा या भाजीमध्ये असतं, तर पपई या फळामध्ये असतं. सोबत कडधान्य जे आहेत, मोड आलेली कडधान्य जी आहेत या मोड आलेल्या कडधान्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए हे पुरेशा प्रमाणात असतं.
मेंदू विज्ञानामध्ये खजूर किंवा खारीक याला ब्रेन टॉनिक असं म्हटलं जातं, कारण त्यामध्ये लोह आहे, ग्लुकोज आहे, विटॅमिन ए आहे, खनिजं सुद्धा त्यामध्ये आहेत. त्यामुळं खजूरला किंवा खारीकला ब्रेन टॉनिक असं मेंदू विज्ञानामध्ये म्हटलं जातं. किंवा सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यामध्ये विटॅमिन ए पुरेशा प्रमाणात असतं. त्यामुळं आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिरवी पालेभाजी ही असलीच पाहिजे किंवा प्रत्येक मुलांनी ही हिरवी पालेभाजी खाल्लीच पाहिजे, जेणेकरून पुरेशा प्रमाणामध्ये विटॅमिन ए भेटतं. आपल्या वेगवेगळ्या आहारातून जो आपण ग्लुकोज घेत असतो तो आपल्या रक्तामध्ये विरघळतो आणि आपल्या मेंदूतील पेशीला काम करण्यासाठी, ॲक्टिव्ह होण्यासाठी, त्यातून विद्युत प्रवाहित होण्यासाठी सर्वात जास्त आवश्यकता असते ती ग्लुकोजची. मग जर ग्लुकोज माझ्या रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात विरघळत असेल तर माझ्या तो मेंदूचा सकस आहार होतो. त्यामुळं माझा मेंदू हा खूप शक्तीने, ताकदीने काम करू शकतो. त्यामुळं माझी शारीरिक आणि मानसिक ऊर्जा ही अधिक जास्त असते. तुम्ही जर माझ्या या चॅनलला नवीन असाल तर माझ्या सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच माझी मेमरी, माझी एकाग्रता वाढण्यासाठी माझा आहार कोणता असला पाहिजे यावरील माझा पुढील व्हिडिओ आहे. त्यामुळं पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटलं पाहिजे याकरिता बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. एवढं सांगतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.